मराठ्यांनाही आता ओबीसींप्रमाणेच मिळणार सवलती. राज्य सरकारचा मोठा निर्णय. हेल्पलाईन सुरू होताच कॉलचा भडीमार सुरू झाला. आर्थिक महासत्तेकडे भारताची झेप. 2060 पर्यंत जागतिक जीडीपी मध्ये चीनला मागे टाकणार. ड्रॅगनची लोकसंख्या घटल्याने घसरगुंडी. किल्ले रायगडावरती आज शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न. लाखो शिवभक्तांची उपस्थिती. पुण्यात सिलेंडरच्या स्फोटामध्ये आईवडिलांसह मुलाचा मृत्यू. घरामध्ये सिलेंडर जोडत असताना झाला होता स्फोट. काळजी घेण्याचं थेट आव्हान. मोदींवर दबाव आणणे आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी घातक. पुतीन यांची माहिती. भारत चीन संबंधाला हस्तक्षेप करणार नाही रशियाचा दावा. एआय मुळे निर्माण होऊ शकते वीज पाण्याचं गंभीर संकट. 2030 पर्यंत एआयचा वीज वापर जगाच्या 3% असणार माहिती. अण्णामलाईंचा भाजपला थेट रामराम. नवा पक्ष स्थापनेसाठी घोषणा. मोदींपासून प्रेरणा घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपला आव्हान. किनाऱ्यांची स्वच्छता राखणं हा दैनंदिन उपक्रम व्हावा. मनसे नेते अमित ठाकरे यांचं आव्हान. स्वच्छ किनारा सुंदर मुंबई उपक्रम राबवा. महाराष्ट्र सरकारने घ्यावी दखल. महाराष्ट्रात 4080 कोटींची गुंतवणूक. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स लॉजिस्टिक्स क्षेत्रातील 2 मोठे सामंजस्य करार. एव्हरेस्ट महाराष्ट्राची स्थापना. नीट परीक्षा केंद्रावरती गैरप्रकार रोखा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संयंत्रण निर्देश. पुणे व लातूरवरती लक्ष. अफवांना वेळीच रोखा. फडणवीस. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली. शरद पवारांच्या भूमिकेनं मित्रपक्षांचा भ्रमनिराश. ठाकरे गटाचा जाहीर निषेध. काँग्रेसचा सोबळाचा इशारा. थेट धुसफूस. ठाण्याची क्लस्टर योजना महाप्रीत ऐवजी MSRDC राबवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणेकरांना मोठा दिलासा. लवकरच होणार कृषी योजना. शासकीय जमीन हस्तांतरण पुनर्विकासाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना. चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. प्रशासकीय गतिमानतेसाठी मोठा निर्णय. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. छत्रपती संभाजीनगर नागपूर विभागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 17 कोटींचा निधी अखेर शासनाकडून झाला अखेर मंजूर. MPSCत संधी हुकलेल्यांसाठी निपुण सेतू योजना. खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी. राज्यस्तरीय संनियंत्रण समिती स्थापन. धाकधुकीचा शेवट. सीबीआयला पथक परतले. नीट पेपरफुटी प्रकरणी 23 दिवस तळ ठोकून तिघांना अटक. अनेक जण चौकशीच्या फेऱ्यामध्ये. महाडीबीटी पोर्टलवरती खरीप बियाण्यांचे वितरण सुरू. शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्याचं आव्हान. 3 लाख क्विंटल बियाण्यांचा साठा. जागतिक आव्हानानंतरही सुधार एक्सप्रेस सुसाट धावणार. भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी भक्कम. देशात येणार 3ऱ्या स्थानी. जागतिक युद्धाचे ढग. भारताच्या विकासाला मोठा ब्रेक. रिझर्व्ह बँकेने जीडीपीचा अंदाज घटवून 6.6% आणला. तिमाही विकास दराचा देखील आलेख कमीच. परावलंबी देशांचा विकास होत नाही. नरेंद्र मोदी. काँग्रेस 12 वर्षांपासून अराजकता पसरत असल्याचा नरेंद्र मोदी यांचा थेट आरोप. नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र. डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. लवकरच दोन्ही उभय देशांमध्ये होणार व्यापार करार. ट्रम्प यांची माहिती. रोहिणी कोरडेच बळीराजा संकटामध्ये. पाऊस घटला. खर्च वाढला. धोरणावरती संताप. सरकार विरोधात देखील शेतकरी संकटामध्ये. कॉक्रोच जनता पार्टी तर तातडीच्या सुनावणीला न्यायालयात नकार. जंतर मंतर येथे आज आंदोलनाचं थेट आयोजन. सरकार घाबरले. भेसळ सम्राटांविरोधात FDAची मोहीम जोरातच. 6 दिवसात 203 कारवाया. 102 अटकेत. तुकाराम मुंडे ऍक्शन मोडवरती. महाडीबीटी पोर्टलवरती खरीप बियाण्यांचे वितरण सुरू. शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावेत. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं थेट आव्हान. शेतकरी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये.
मराठा विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय, आता ओबीसीप्रमाणेच मिळणार सर्व शैक्षणिक सवलती. फडणवीस सरकारची मोठी घोषणा. देवेंद्र फडणवीस यांच्या योजनेवरती मराठे झाले खुश. संजय राऊत अचानक राज ठाकरे यांच्या भेटीला. महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय? विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरती भेट झाल्याने चर्चा. देशातील 57% जिल्हे जबरहानीच्या काठावरती. वातावरण होणाऱ्या बदलांविषयी राज ठाकरेंचा संपूर्ण देशाला निर्माणीचा थेट इशारा. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस पास देणार. मुख्यमंत्री शिवकुमार यांची घोषणा. कर्नाटकात चांगले दिवस. कृषी विमा कंपनीची दमदार आर्थिक कामगिरी. 9,571 कोटी रुपयांचे दावे निकाली. परंतु शेतकऱ्यांना फायदा झालाय का तपासणं अतिशय महत्वाचं.